त्यानिमित्त ते मराठी मीडियमचं कुणी आहे का? सोनाली मॅडम, मला 2 मिनिटं बोलायचं आहे. वैशाली हा मॅडम बोला मॅम. बोलते. ठीक हा आहे. हा, तुमचा माईक बंद करा. ओके, थँक्यू सो मच. 7th स्टँडर्डच्या मुलांना काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या आणि काही तुमच्या टेस्ट बद्दल बोलायचं होतं. पहिले आपण टेस्ट बद्दल बोलूया की ज्या ऑनलाईन टेस्ट आपल्या चालू आहेत, तर काही मुलांचे मेसेज मला येत आहेत की टेस्ट सबमिट होत नाहीये. ठीक आहे, तर टेस्ट सबमिट होत नाही याचं एक महत्वाचं कारण आहे. जर तुमची टेस्ट ओपन होते, तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करता, पण टेस्ट सबमिट होत नाही, याचं एक महत्वाचं कारण असतं की तुम्ही इन टाइम टेस्ट सबमिट करायची आहे. ठीक आहे, तुम्हाला जर 7:55चा टाइम दिलेला आहे तर त्याच्या आधीच टेस्ट सबमिट झाली पाहिजे. टेस्ट ज्या बनवलेल्या आहेत त्या गुगल फॉर्म्स मध्ये टाइम सेट केलेला असतो आपण. जर तुमची 7:30 to 7:55 ची टेस्ट आहे तर त्याला 1 सेकंद आधी पण उघडणार नाही आणि 1 सेकंद नंतर तो सबमिट पण करून घेणार नाही. ओके, हे सगळं प्री डिफाईन्ड आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हीच तुमच्या टाइम मध्ये 1 सेकंदाचा जरी फरक पडला सबमिट करायच्या, तरी ती सबमिट होणार नाही. तर हे लक्षात घ्यायचं. ज्यांच्या टेस्ट सबमिट झाला नाही तो प्रॉब्लेम तुमच्याकडून आहे. मे बी तुमच्या नेटवर्कचा असेल किंवा तुम्ही सबमिट करताना लेट झाला असेल. ओके, व्हेरी गुड. बघा, बऱ्याच जणांच्या सबमिट झालं कारण त्यांनी बिफोर टाइम सबमिट केलेला आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण मिळत असेल त्याचा, राईट? ओके, सो इट वॉज अबाउट द टेस्ट. टेस्टचा अभ्यास करत राहा. टेस्ट सबमिट करायच्या आहेत, सगळ्यांनी टेस्ट द्यायच्या आहेत आणि एक टेन्शन घेऊ नका. आपली पहिलीच टेस्ट आहे, राईट? त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंग यावं की कशा पद्धतीने ऑनलाईन टेस्ट होतात. त्याच्या पुढे तुमच्या सगळ्या टेस्ट, अगदी स्कूलच्या पण मोस्ट ऑफ द टाइम्स सगळ्या टेस्ट तुमच्या कशा होणार आहेत? ऑनलाईनच होणार आहेत. ओके, सो ओके, तुमचे मार्क्स आमच्यापर्यंत पोहोचतात. आपण तुम्हाला फायनली सगळ्यांचा रिझल्ट पण देऊ. ओके, सो टेन्शन नाही घ्यायचं टेस्ट सबमिट नाही झाली वगैरे तर. फक्त तुम्ही हे शिकता एक नवीन पद्धत. त्याच्या आधी कोणीही ऑनलाईन टेस्ट दिलेल्या नाहीये, बरोबर आहे? तर तुम्ही एक नवीन मेथड शिकताय की टेस्ट कशा पद्धतीने दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या अशा टेस्ट आता होत राहतील पुढे पण. ही तयारी करायची आहे. ज्यांना कळलंय की प्रॉब्लेम झालाय त्यांनी आता उद्याच्या टेस्ट, 1-2 टेस्ट त्यांच्या बाकी असतील अजून माझ्या मते, तर त्याच्यामध्ये आता काही प्रॉब्लेम करायचा नाहीये. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांचे मार्क्स चांगले आहेत. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या रेकॉर्डिंग आम्ही बघत असतो. बरेचदा तुमच्या क्लासेसमध्ये पण प्रेझेंट असतो आम्ही, पण काही कामामुळे जर नाही मी प्रेझेंट राहू शकली तर मी तुमच्या रेकॉर्ड चेक करते. आता कोणीही मार्क्स टाकायचे नाहीये. मी एकदा जर सांगितलं तुम्हाला की बाबा मार्क्स आमच्यापर्यंत पोहोचतायत, तर प्लीज डोंट पोस्ट. युअर मार्क्स आर रिअली व्हेरी गुड. कीप स्टडिंग. ओके, सगळ्यांनी स्टडी करत राहायचंय. मला या तुमच्या मेसेजिंग बद्दलच थोडं बोलायचं आहे. तुम्ही बऱ्याचदा तुमच्या इंटरनल मेसेजिंग खूप होतं. म्हणजे क्लास चालू आहे, एखाद्याने काहीतरी टाकलं की त्याच्यावर बाकीचे लोक खूप जास्त वेळ मेसेजिंग करत बसतात आणि मग क्लास चालू आहे, टीचर समोर शिकवतात, त्याच्याकडे तुमचं लक्षच नसतं. ज्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याने तो टाकायचा आहे. टीचर थोड्या थोड्या वेळानंतर मेसेज बॉक्स बघत राहतात. जेव्हा ते मेसेज बॉक्स बघतील तुमचा, तेव्हा ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील किंवा काही तुमचं क्वेश्चन असेल तर आन्सर देतील. पण एकाने केलं की त्याच्यामध्ये सगळ्यांनीच कंटिन्युअसली मेसेजिंग करणं इज नॉट गुड. ओके, दुसरी गोष्ट, जर टीचरचा आवाज येत नाहीये, प्रेझेंटेशन दिसत नाहीये, तर तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही रिप्लाय येत आहे, टीचरांनी अजून बघितलंच नाही, तर कधीतरी एखाद्याला तुम्ही माईक चालू करून सांगू शकता टीचरला. पण सगळ्यांनीच एकदाच काही करायचं नाही. ओके, त्यामुळे याच्यानंतर इंटरनल मेसेजिंग जे एकमेकांमध्ये तुमचं होतं ते प्लीज करू नका. त्याच्यामुळे तुमचंच लक्ष राहत नाही आणि तुम्हाला जे टीचर शिकवतात ते कळत नाही. जेव्हा ते खूप छान आणि इझी वे मध्ये टीचर शिकवत असतात, अजूनपर्यंत टीचिंगची कोणाचीच कंप्लेंट आलेली नाहीये, राईट?
तर ह्याच्या पुढे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता मॅडमचे मी ऑलरेडी 4 मिनिटं संपवलेले आहेत. मॅडम तुम्ही कंटिन्यू करा आता पुढचं. ओके. येस मॅम. थँक्यू सो मच. आय एम प्रेझेंटिंग द स्क्रीन. लेट मी नो इफ स्क्रीन इज विजिबल. ओके. मला सांगायचंय स्क्रीन प्रॉपरली दिसतेय का सगळ्यांना? स्क्रीन दिसली का? आवाज येतोय का माझा प्रॉपरली? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? ओके. ओके, थँक यू. वेअर वी लास्ट टाइम? लास्ट टाइम कुठे होतो आठवते का? लास्ट टाइम जेवढं आपण लर्न केलंय तेवढं रीडिंग केलंय का? थोडस घरी तुम्ही स्टडी केलाय की आपण काय पाहत होतो लास्ट वीक? थोडस क्लासच्या आधी तुम्ही रिवाइज करायचे थोडं, म्हणजे मग पुढे आपला हाफ चॅप्टर शिकवून झालेला असतो. मग पुढचा जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा मागच्या पार्टचं थोडस लिंक लागायला पाहिजे ना. त्यासाठी तुम्हाला थोडस रिवाइज करायचंय. आपण कोणता लेसन बघत होतो? प्रीएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. प्रीएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची जी प्रस्तावना किंवा उद्देशिका म्हणतो आपण, तर त्याला आपण बोलत होतो प्रीएम्बल. प्रीएम्बल म्हणजे काय? उद्देशिका. मराठी बुक मध्ये उद्देशिका दिलंय. प्रस्तावना पण होऊ शकतं. तर मराठी मीडियम स्टुडंट असतील तर तुम्हाला जर एखादा वर्ड नाही समजला एक्झॅक्ट मराठीमध्ये तर तुम्ही मला विचारू शकता की ह्याचं मिनिंग काय. मराठीचा जरी असेल तो वर्ड तरी पण तुम्ही विचारू शकता, कारण बऱ्याच वेळा एकाच शब्दाला अनेक मिनिंग असतात ना, त्यामुळे मग कधी कधी कन्फ्युजन होतं. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं की कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात, किंवा मग प्रीएम्बल म्हणजे काय, प्रीएम्बल ऍक्च्युली काय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रीएम्बल काय, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या आधीची जी उद्देशिका आहे, उद्देश काय कॉन्स्टिट्यूशनचा, म्हणजे प्रस्तावना जशी असते प्रत्येक बुकच्या आधी, तर त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की बुक नक्की एखादं स्टोरी बुक असेल तर कोणत्या गोष्टीवरती पुढे स्टोरीमध्ये काय काय होणार आहे किंवा त्या स्टोरीचा सब्जेक्ट काय, तर ते प्रस्तावनेमध्ये दिलेलं असतं. तसंच मग प्रिएम्बल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत की कॉन्स्टिट्यूशन एवढं मोठं बुक आहे तर त्याचा उद्देश काय, म्हणून त्याला बोलतात उद्देशिका किंवा प्रस्तावना. मग कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बल मध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, जे जे पॉइंट्स त्यांनी सांगितलेले आहेत ते आपण बघतोय. जसं की सॉव्हरीन स्टेट पाहिलं, सोशलिस्ट स्टेट, व्हॉट इज सेक्युलर स्टेट, है ना, म्हणजे सामाजिक राज्य, किंवा सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, म्हणजे जिथे धर्माचा भेदभाव केला जात नाही त्याला काय बोलतात? सेक्युलर. सर्व धर्म समभाव त्याला बोलतात सेक्युलर. मग सॉव्हरीन म्हणजे स्वतंत्र स्टेट. तर आपलं 15 ऑगस्टला आपलं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, त्यावेळी सगळ्यांचं काय ओपिनियन होतं, सगळ्यांचं मत असं होतं की आपलं एक इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. पहिले आपण सगळे इंग्रजांच्या ह्याच्यावरती फॉलो करत होतो ना, त्यांचे रूल्स फॉलो न करता आपलं एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन असायला पाहिजे असं सगळ्यांचं ओपिनियन होतं. मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे इन्क्लूड केले, तर सोशलिस्ट स्टेट, सेक्युलर स्टेट, त्याच्यानंतर डेमोक्रेटिक स्टेट, रिपब्लिक. आता हे आपण इथे आलो होतो डेमोक्रेटिक स्टेट. आठवतंय सगळ्यांना? कॅन यू टेल व्हॉट इज मीन बाय प्रिएम्बल? मी सांगितलं तुम्हाला आताच, प्रिएम्बल मीन्स उद्देशिका, प्रस्तावना. मी आता सांगितलं तुम्हाला की प्रस्तावना जशी बुकच्या आधी प्रस्तावना असते, कुठल्या पण स्टोरी बुक असेल, तुमचं स्कूल बुक असेल, त्याच्या पहिले एक प्रस्तावना असते की
पुढचे सगळे जे चॅप्टर किंवा लेसन आहेत त्याचे इन शॉर्ट त्यांनी समरी दिलेली असते. तसंच मग प्रिएम्बल म्हणजे उद्देशिका, म्हणजे काय, त्या कॉन्स्टिट्यूशनचा उद्देश काय, कशासाठी आपण हे कॉन्स्टिट्यूशन बनवलंय, मग त्याची सगळी समरी, त्याचा सारांश सगळा प्रिएम्बल मध्ये दिलेला असतो. म्हणून त्याला त्याला प्रिएम्बल बोलतात, म्हणजेच उद्देशिका बोलतात. ओके. नाउ व्हॉट इज डेमोक्रेटिक स्टेट? डेमोक्रेटिक स्टेट म्हणजे काय? लोकशाही राज्य. लोकशाही, डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं की एक लोकशाही असते आणि काही देशांमध्ये हुकुमशाही आहे. म्हणजे तिथला जो एक राजा म्हणतो आपण किंवा चीफ जो असतो तो सगळ्यांना ऑर्डर देतो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांना ऐकायला लागतं. जसं पहिले हुकुमशाही होती पहिलेच्या काळामध्ये, जसं की राजे महाराजे वगैरे असायचे, मग ते जे बोलतील तेच ऐकावं लागायचं. पण आता काय, आपल्या आपल्या देशामध्ये काय आहे, आपल्या इंडियामध्ये डेमोक्रेटिक, आपलं स्टेट कसं आहे? डेमोक्रेटिक म्हणजे काय? लोकशाही, म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं. आपण सगळेजण इलेक्शन मध्ये एक इलेक्ट करतो एखादा नेता किंवा आपला प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह, त्याला आपण मत देतो आणि त्याला आपला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडतो है ना इलेक्शन मध्ये. मग त्याला काय बोलतात? डेमोक्रेसी, डेमोक्रेटिक, डेमोक्रेटिक स्टेट. So listen carefully. In a democracy, the sovereign power is in the hands of the people. Government make decisions and draws up policies in keeping with the people's wishes. Government has to take important financial, social and other decisions to promote common welfare. All the people are not able to come together and take such decisions on day-to-day basis. Therefore, elections are conducted after a fixed period when voters elect their representative. These representatives sit in the institutions created by the constitution like the parliament or legislature and the executive. They take decision for the entire population as per the procedure laid down by constitution. म्हणजे काय? इन अ डेमोक्रेसी द सॉव्हरीन पॉवर इज इन द हँड्स ऑफ पीपल. म्हणजे आपली जी राज्याची सत्ता आहे, राज्य सत्ता म्हणतात त्याला, सॉव्हरीन पॉवर म्हणजे राज्यकारभाराची जी सत्ता आहे ती कुणाच्या हातात असते? डेमोक्रेसी म्हणजे पीपलच्या हातात असते. इन द हँड्स ऑफ पीपल, आपल्या सगळ्या लोकांच्या हातामध्ये सॉव्हरीन पॉवर जी आहे ती. गव्हर्नमेंट मेक डिसिजन्स अँड ड्रॉज अप पॉलिसीज इन कीपिंग विथ द पीपल्स विशेस. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं? कशा कशा पॉलिसीज बनवतं, डिसिजन कसे घेतं, म्हणजे निर्णय घेतं, किंवा मग काही धोरण आखतं ना, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. त्यांच्या जे काही रूल्स असतात, धोरणे असतात, त्याला काय बोलतात? पॉलिसीज. मग त्या कशा पॉलिसीज बनवतं, कसे निर्णय घेतं? तर लोकांच्या ज्या इच्छा आहेत, पीपल्स विशेस डोक्यात ठेवतं ते. म्हणजे लोकांच्या इच्छा लक्षात घेऊन मग तसेच डिसिजन बनवले जातात किंवा पॉलिसीज ड्रॉ केल्या जातात. Government has to take important financial, social and other decisions to promote common welfare. गव्हर्नमेंटला कशा कशा डिसिजन्स घ्यायला लागतात बघा. फायनान्शियल म्हणजे आर्थिक, पैशाशी रिलेटेड जे काय आहे, आपल्या अर्थव्यवस्थेशी रिलेटेड आहे ते डिसिजन घ्यावे लागतात. सोशल, सोशल म्हणजे सामाजिक, समाजामध्ये आपण राहतोय तर समाजात लोकांचे काही सामाजिक प्रश्न असतात, त्याबद्दल त्यांना डिसिजन घ्यावे लागतात. अँड अदर डिसिजन, आणि अजून काही डिसिजन असतात ते पण गव्हर्नमेंटला घ्यावं लागतात. टू प्रमोट कॉमन वेलफेअर, तर ते डिसिजन कसे असायला पाहिजे? कॉमन वेलफेअर, प्रमोट कॉमन वेलफेअर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी असायला पाहिजे. त्याच्यातून लोकांचं चांगलं झालं पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. मग त्याला काय बोलतात? जनकल्याणासाठी असले पाहिजेत गव्हर्नमेंटचे सगळे डिसिजन्स. All the people are not able to come together and take such decision on day to day basis. म्हणजे आपल्याकडे जर आता हे मंत्री वगैरे नसते, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो ना आपण त्यांना, म्हणजे प्रतिनिधी, तर हे सगळे मंत्री वगैरे नसते, तर मग आपला कारभार, आपण रोज सगळेजण गावातली लोक रोजच सगळे गोळा झालो असतो का? रोजच आपण सगळी कामं करू शकलो असतं का? कुठे रोडचा प्रॉब्लेम झालाय, कुठे पाणी नाहीये, कुठे लाईट नाहीये, तर आपण घरातून निघून रोज अशा गोष्टी करू शकतो का? तर डे टू डे लाईफ मध्ये हे पॉसिबल नाहीये सगळ्यांसाठी. सगळी कामं सोडून आपले काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायला सगळ्यांना एकत्र यायला पॉसिबल नाहीये.
म्हणून मग काय होतं, देअरफॉर इलेक्शन्स आर कंडक्टेड आफ्टर अ फिक्स पिरियड वेन वोटर्स इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे मग त्याच्यामुळे काय करतात, इलेक्शन होतात ना, दर 5 वर्षांनी इलेक्शन्स घेतले जातात. मग दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात आणि फिक्स पिरियड म्हणजे 5 इयर्स किंवा अजून त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं. देअरफॉर इलेक्शन्स आर कंडक्टेड आफ्टर अ फिक्स पिरियड, ठराविक काळानंतर इलेक्शन होतात. वेन वोटर्स इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह, मग त्यावेळेस मतदार काय करतात, त्यांचा प्रतिनिधी निवडतात, इलेक्ट करतात म्हणजे प्रतिनिधी निवडतात, निवडणुका होतात, मग त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह निवडतात. दीज रिप्रेझेंटेटिव्ह सीट इन द इन्स्टिट्यूशन्स क्रिएटेड बाय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने काही संस्था स्थापन केलेल्या आहेत, जसं की खाली दिलंय त्यांनी, दीज रिप्रेझेंटेटिव्ह सीट इन द इन्स्टिट्यूशन, म्हणजे हे रिप्रेझेंटेटिव्ह कुठे बसतात, कुठल्या संस्थांमध्ये बसतात, पार्लिमेंट, लेगिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, म्हणजे संसद भवन असेल किंवा कार्यकारी मंडळ म्हणतो आपण. लेगिस्लेचर म्हणजे सगळी कामं बघितली जातात तिथे, सगळ्या देशाचा कारभार पाहिला जातो, त्याला काय बोलतात, लेगिस्लेचर. अँड द एक्झिक्युटिव्ह म्हणजे ह्या सगळ्या संस्था आहेत, पार्लिमेंट, लेगिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह वगैरे, ह्या सगळ्या संस्थांमध्ये हे रिप्रेझेंटेटिव्ह काम करत असतात. दे टेक डिसिजन्स फॉर द एंटायर पॉप्युलेशन ऍज पर द प्रोसिजर लेड डाऊन बाय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे इथे सगळे निर्णय घेतले जातात. दे टेक डिसिजन, सगळे लोक मिळून काय जे निर्णय घ्यायचे आपल्या देशासंबंधी, काही रोड प्रश्न आहे किंवा मग कुठे पाण्याचा प्रश्न आहे किंवा काय असतं ना, तर असे काय जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती डिसिजन घेतले जातात. फॉर द एंटायर पॉप्युलेशन ऍज पर प्रोसिजर लेड डाऊन बाय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे सगळ्या पॉप्युलेशनला गृहीत धरलं जातं, पूर्ण देशातल्या लोकांना, किंवा मग चीफ मिनिस्टर असतील तर पूर्ण आपल्या महाराष्ट्र, आपल्या स्टेटच्या लोकांना कन्सिडर करतात ते. आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे त्यांनी प्रोसिजर सांगितलेली आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे नमूद केलंय त्याप्रमाणे त्यांना काम करायला लागतं, त्यांना तसे डिसिजन घ्यावे लागतात. जसं कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांनी डायरेक्शन दिलेली आहे, प्रोसिजर सांगितलेली आहे, त्याप्रमाणे त्यांना हे सगळं काम करायला लागतं. नेक्स्ट आहे रिपब्लिक. रिपब्लिक मीन्स काय, रिपब्लिक डे म्हणतो ना आपण, गणतंत्र दिवस किंवा गणराज्य दिवस. तर रिपब्लिक म्हणजे काय, गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य. गण म्हणजे काय, लोकांचं राज्य. म्हणजे आपलं भारत कसा आहे, रिपब्लिक आहे, म्हणजे ते आता जसं सांगितलं मी की आपण आपला नेता निवडून आणतो, आपण आपला रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट करतो. अलॉंग विथ बिंग अ डेमोक्रेसी वी आर रिपब्लिक, म्हणजे लोकशाही पण आहे आपल्या इथं आणि गणराज्य पण आहे असं म्हणायचं त्यांना. डेमोक्रेसी तर आहेच आपल्या इथे, पण वी आर ऑल्सो रिपब्लिक. ऑल पब्लिक पोझिशन इन द पब्लिक आर इलेक्टेड बाय पीपल. रिपब्लिक म्हणजे काय एक्सप्लेन केलंय त्यांनी. गणराज्य म्हणजे काय, ऑल पब्लिक पोझिशन जे असतात लोकांच्या, म्हणजे सार्वजनिक जी पदं असतात, जसं की मिनिस्टर, गव्हर्नर वगैरे खाली दिलंय त्यांनी. तर ज्या सार्वजनिक पदं जे असतात ते कोणी हे केलेले असतात, दे आर इलेक्टेड बाय पीपल, लोकांनी त्या सगळ्या पोझिशन्स इलेक्ट केलेल्या असतात. नो पब्लिक पोझिशन इज ऑक्युपाइड ऑन द बेसिस ऑफ हेरिडिटरी सक्सेशन, म्हणजे कुठलीच पब्लिक पोझिशन ऑक्युपाय म्हणजे कुणाला मिळवता येत नाही असं, बेसिस ऑफ हेरिडिटरी सक्सेशन. हेरिडिटरी सक्सेशन म्हणजे काय, वंश परंपरा, म्हणजे हा माझा मुलगा आहे, तर आता समजा मुख्यमंत्री आहे, त्याचा मुलगा असेल तर तोच आता नेक्स्ट टाइम मुख्यमंत्री होईल असं काहीच नाहीये. आपण एव्हरी 5 इयर्स नंतर आपण इलेक्शन करायचंय आणि मग आपण डिसाईड करायचंय की कुणाला चीफ मिनिस्टर बनवायचंय. असं पॉसिबल नाहीये की त्याचा मुलगा आहे म्हणून तोच चीफ मिनिस्टर होणार, म्हणून त्याला काय बोललंय, हेरिडिटरी सक्सेशन असं चालत नाही. तर नो पब्लिक पोझिशन इज ऑक्युपाइड ऑन द बेसिस ऑफ हेरिडिटरी सक्सेशन, म्हणजे कुठली पण पब्लिक पोझिशन अशी ऑक्युपाय नाही करतायत वंश परंपरेने. The positions like the president, the prime minister, the government, the chief minister, mayor, the सरपंच etc. are public position. तर पब्लिक पोझिशन कोणत्या कोणत्या आहेत, प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गव्हर्नर असेल, मेयर म्हणजे गव्हर्नर म्हणजे काय, राज्यपाल, मेयर म्हणजे महापौर वगैरे, हे जे सरपंच असतात गावचे, तर हे सगळे पद आहेत, त्याला काय बोलतात, पब्लिक पोझिशन्स.
Any Indian citizen fulfilling the prescribed age criterion can get himself or herself elected to any of these positions. म्हणजे कोणता पण इंडियन सिटीजन आहे आणि त्याला तो जर एज क्रायटेरिया जर त्याचा बसत असेल म्हणजे 18 इयर्सच्या अबो असलं तर आपण इलेक्शनसाठी उभं राहू शकतो. मतदान म्हणजे आपल्याला कुठला लीडर व्हायचंय, सरपंच व्हायचंय किंवा अजून कुठल्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचंय तर आपलं काय पाहिजे, एज क्रायटेरिया कम्प्लीट पाहिजे ना. म्हणजे 18 इयर्सच्या अबो पाहिजे. असं नाही होऊ शकत की लहान मुलांना सरपंच बनायचंय, त्यांना गावचा सरपंच बनण्यासाठी उभं केलं, असं नाही होऊ शकत. त्याला ठराविक एज क्रायटेरिया आहे म्हणजे वयोमर्यादा आहे त्याला. मग तशा लोकांनाच 18 इयर्स अबो लोक असतील तर ते इलेक्शनसाठी उभे राहू शकतात त्या पोझिशनसाठी. इन अ मोनार्ची दिस पोझिशन मे बी ऑक्युपाइड बाय मेंबर्स ऑफ सिंगल फॅमिली फॉलोविंग द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. म्हणजे जर उभं राहायचं असेल, मोनार्ची म्हणजे काय, हेरार्ची म्हणजे आपण बघितलं हेरिडिटरी सक्सेशन म्हणजे वंश परंपरा. तसंच मोनार्ची म्हणजे काय, राज्यसत्ताक. म्हणजे एखाद्या राज्यात त्याची सत्ता आहे एखाद्या माणसाची, तर त्याला जर कुणाला आपल्या घरातला मेंबर, फॅमिली मेंबरला त्याला उभं करायचं असेल तर तो उभं करू शकतो. पण लोकांनी डिसाईड करायचंय की त्याला इलेक्ट करायचं की नाही, त्याला चूज करायचं की नाही आपला नेता. पण ते उभं करू शकतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल सोनिया गांधी, त्यांचं जे हे आहे काँग्रेस, त्याच्यामध्ये कोण आहे, त्यांचा मुलगा राहुल गांधी. ते त्याचं काम बघतात आता काँग्रेसचं, त्यांचा मुलगा म्हणजे मोनार्ची. तसंच अजून काही असेल जसं की उद्धव ठाकरे कुणाचे मुलं आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, तर त्यामध्ये ते आपल्या फॅमिली मेंबरला असं उभं करू शकतात. इन अ मोनार्ची दिस पोझिशन मे बी ऑक्युपाइड बाय मेंबर्स ऑफ अ सिंगल फॅमिली फॉलोइंग द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. म्हणजे त्यांचे जे काय प्रिन्सिपल असतील हेरिडिटीचे, त्यांचे वंश परंपरेचे, ते फॉलो करून ते उभे राहू शकतात. समजलं इथपर्यंत? समजतंय? हा, मी तुम्हाला सांगितलं रिपब्लिक मीन्स गणतंत्र, गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य आहे ना आपलं. हे आपल्या इथं हुकुमशाही नाही चालत, लोकशाही चालते. मग हे जे पब्लिक पोझिशन आहेत सगळ्या, सरपंच, मेयर, प्रेसिडेंट बनायचं असेल, चीफ मिनिस्टर बनायचं असेल, गव्हर्नर असेल, तर त्याच्यासाठी आपण निवडून द्यायला लागतं त्याला. त्याला बोलतात रिपब्लिक. ते काय मनाने किंवा त्यांच्या घरातले हेरिडिटरी सक्सेशन म्हणजे वंश परंपरेने त्यांच्याच घरातल्या मुलांना त्यांनी आता हे बनवून टाकलं, गव्हर्नर बनवून टाकलं किंवा चीफ मिनिस्टर बनवून टाकलं, प्रेसिडेंट बनवून टाकलं, असं नाही होऊ शकत ना. आपण एव्हरी 5 इयर्स आपण मत देतो है ना, मतदान करतो. त्यावेळेला आपला नेता आपण चूज करतो. मग ज्याला जास्त मतं पडतात तो आपला नेता होतो, आपला रिप्रेझेंटेटिव्ह होतो. मग त्याला काय बोलायचं, रिपब्लिक म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया असतो, जसं की 18 इयर्स अबो एज पाहिजे. असा जर क्रायटेरिया फुलफिल होत असेल तर ते इलेक्शनसाठी उभे राहू शकतात. किंवा मग त्यांच्या फॅमिली मधला मेंबर पण ह्याच्यासाठी उभं राहतो इलेक्शनसाठी, एखादा पद त्याला पाहिजे असेल तर. समजलं? गौरव, समजलं का? कॅन वी मूव्ह ऑन? नेक्स्ट इज डिस्कस. रीड दॅट दीपा हॅज रिटन ऑन द टॉपिक माय फॅमिली. म्हणजे दीपाने एक छोटस टॉपिक, छोटस हे लिहिलंय, एसे टाईप लिहिलेलं आहे, माय फॅमिली. ती काय बोलते, डेमोक्रेसी डज नॉट ओनली इम्प्लाय इलेक्शन्स. डेमोक्रेसी म्हणजे काय, फक्त इलेक्शन्स नाहीये, तर अजून काय होऊ शकतं, माय पेरेंट्स डू ऑल द हाऊस. लोकशाही, डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही म्हणजे लोकांच्या मताचा विचार केला जातो, लोकांचं म्हणणं काय त्याचा विचार केला जातो, त्याला काय बोलतात, डेमोक्रेसी. माय पेरेंट्स डू ऑल हाऊसहोल्ड वर्क टुगेदर. म्हणजे माझे पेरेंट्स जे आहेत, मम्मी पप्पा असतील, आजी आजोबा असतील, तर सगळे मिळून घरातली कामं करतात. वी ऑल्सो पार्टिसिपेट इन इट.
म्हणजे आम्ही लहान मुलं पण त्यात पार्टिसिपेट करतो. वी एन्शुअर दॅट वी टॉक कॉर्डियली विथ इच अदर. म्हणजे आम्ही इन्शुअर करतो, खात्री करतो की आम्ही एकमेकांशी सतत कनेक्टेड राहिलं पाहिजे, एकमेकांशी काही गोष्टींवरती बोललं पाहिजे. इवन इफ वी हॅपन टू फाईट, वी ट्राय टू लिसन इच अदर्स व्ह्यूज बाय स्टॉपिंग द फाईट ॲज सून ॲज पॉसिबल. मग आम्ही काय करतो की कधी जर आमच्यात भांडण झालं, फाईट होते ना, कधी कधी भांडण झालं घरामध्ये, तर आम्ही ती थांबवायचा प्रयत्न करतो. एकमेकांचे विचार काय आहेत ते लक्षात घेतो. प्रत्येकाचा व्ह्यू म्हणजे काय, प्रत्येकाचं मत, दृष्टिकोन काय तो लक्षात घेतो आणि लगेच भांडण थांबवतो. इफ एनी चेंज हॅज टू बी मेड, इवन द ग्रँडपेरेंट्स आर कन्सल्टेड. म्हणजे आम्हाला जर काही चेंज पाहिजे असेल घरामध्ये, तर इवन ग्रँडपेरेंट्स म्हणजे आमच्या आजी आजोबांना मत सुद्धा लक्षात घेतलं जातं. अनुजा वॉन्ट्स टू टेक अप ऍग्रिकल्चरल रिसर्च ऍज हर करिअर. म्हणजे अनुजाला काय करायचंय, शेतीमध्ये संशोधन करायचंय. हर डिसिजन वॉज अप्रिशिएटेड बाय एव्हरीबडी. आणि तिचं हे डिसिजन आहे तर सगळ्यांना आवडलेलं आहे. म्हणजे त्यांच्यात असं भांडण नाहीये की हे नाही चांगलं किंवा तू हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. म्हणजे इथं काय फॉलो केलं जातं, डेमोक्रेसीचा जो रूल आहे की लोकांचं मत लक्षात घ्यायचंय. तर आता अनुजाची इच्छा आहे की आपल्याला शेतीमध्ये संशोधन करायचं, ऍग्रिकल्चरल रिसर्च मध्ये तिला करिअर करायचंय, त्याचा तिला स्टडी करायचंय. तर मग सगळेजण तिचं डिसिजन, कारण की तिचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये, त्यामुळे सगळेजण तिचा मान्य करतायत तिचं जे मत आहे ते. त्याला काय बोलायचं, डेमोक्रेसी. म्हणजे छोटस त्यांनी फॅमिलीचं एक्झाम्पल देऊन आपल्याला समजून सांगितलं. हे जसं देशाच्या बाबतीत आपण शिकलो डेमोक्रेटिक स्टेट काय आहे, तसं त्यांनी घरातलं फॅमिलीचं एक उदाहरण घेऊन आपल्याला सांगितलेलं. डू यू थिंक दॅट दीपाज हाऊस फंक्शन इन द डेमोक्रेटिक वे? विच फीचर्स ऑफ डेमोक्रेसी कॅन बी फाउंड इन दिस पॅसेज? म्हणजे कोणते कोणते फीचर सापडतात, जसं की प्रत्येकाच्या मताचा आदर केला जातो, ग्रँड पेरेंट्स मोठ्यांचा रिस्पेक्ट केला जातो, आणि लहानांचं काय मत असेल ते पण गृहीत धरलं जातं. तर त्याला काय बोलतात, डेमोक्रेसी. नेक्स्ट इज the preamble has guaranteed the Indian citizens the three values of justice, liberty and equality. तर प्रिएम्बल जे आपलं उद्देशिका काय गॅरंटी देते, काय आपल्याला खात्री देते की इंडियन सिटीजन म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांमध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता राहिली पाहिजे, याची गॅरंटी देतं प्रिएम्बल. इट हॅज एन्जॉइन अपॉन द Indian citizens to practice these values and make laws in keeping with these values. It has enjoined म्हणजे आपल्याला इंडियन सिटीजन, it has enjoined upon the Indian citizens to practice these values and make laws in keeping with these values. म्हणजे कायद्याचे जे लॉज आहेत तर भारतीय नागरिकांना पण हमी दिली जाते की तुम्हाला म्हणजे कायद्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे सांगितलंय तर त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील ह्याचं खात्री दिली जाते, गॅरंटी दिली जाते, किंवा एन्जॉय म्हणजे हमी दिली जाते, एन्जॉइन. लेट अस अंडरस्टँड दीज व्हॅल्यूज. म्हणजे ह्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत, तर जस्टिस, सोशल जस्टिस. जस्टिस मध्येच दोन पार्ट आहेत, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस. जस्टिस, इक्वॅलिटी आणि आपण पाहिलं वरती जस्टिस, इक्वॅलिटी आणि लिबर्टी. म्हणजे जस्टिस म्हणजे न्याय, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य आणि इक्वॅलिटी म्हणजे समता. सगळ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, कुणासोबत अन्याय व्हायला नको. लिबर्टी म्हणजे सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, फ्रीडम असलं पाहिजे ना, सगळ्यांना जे पण काय करायचंय त्याचं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. इक्वॅलिटी म्हणजे समता, म्हणजे भेदभाव नसायला पाहिजे की तू मोठा लहान किंवा हा मोठ्या जातीचा आहे किंवा काय म्हणतात त्याला, पहिले असायचं कास्ट, क्रीड वगैरे, की ही जात श्रेष्ठ, ही जात कमी म्हणजे कनिष्ठ वगैरे असायचं हे. तर ते नाही झालं पाहिजे, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, प्रिएम्बल मध्ये सगळं सांगितलेलं. तर लेट अस अंडरस्टँड दीज व्हॅल्यूज. जस्टिस म्हणजे काय, जस्टिस इम्प्लाइज रिमूव्हल ऑफ इनजस्टिस अँड इन्शुरिंग दॅट एव्हरीबडी हॅज द अपॉर्च्युनिटी फॉर प्रोग्रेस. म्हणजे जस्टिस काय आपल्याला देतं, इम्प्लाय काय करतं, म्हणजे काय सांगतं आपल्याला की रिमूव्हल ऑफ इनजस्टिस, म्हणजे इनजस्टिस जो आहे अन्यायाचा, अन्याय काढून टाकायचा, अन्याय नाही झाला पाहिजे लोकांवरती. अँड
एन्शुअरिंग दॅट एव्हरीबडी हॅज द ऑपॉर्च्युनिटी टू प्रोग्रेस. आणि त्याच्याबरोबरच काय खात्री द्यायची, एन्शुअर काय करायचे की एव्हरीबडी हॅज द ऑपॉर्च्युनिटी फॉर प्रोग्रेस, प्रत्येकाला आपली प्रगती करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, है ना. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये प्रगती करायची, लोकांना अजून अजून चांगली कामं करायची आहेत, म्हणजे पैसे कमवायचे, तर ही अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला भेटली पाहिजे. इस्टॅब्लिशिंग जस्टिस इज अडॉप्टिंग सच पॉलिसीज दॅट विल प्रमोट पब्लिक गुड. म्हणजे पब्लिक गुड म्हणजे काय, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी. गुड म्हणजे चांगलं, लोकांच्या, पब्लिक गुड म्हणजे लोकांच्या चांगल्यासाठी. इस्टॅब्लिशिंग जस्टिस म्हणजे जस्टिस तयार करायचं, निर्माण करायचंय, न्याय निर्माण करायचा आहे. अडॉप्टिंग सच पॉलिसीज, त्याच्यामध्ये कशा पॉलिसीज, कशी धोरणं असली पाहिजेत, कसे रूल्स असले पाहिजेत. अडॉप्ट म्हणजे घेणे, कसे रूल्स त्यांनी घेतले पाहिजेत की दॅट विल प्रमोट पब्लिक गुड, त्याच्यामुळे लोकांचं जे चांगलं होणार आहे त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, जनकल्याण झालं पाहिजे, लोकांच्या चांगल्यासाठी त्याच्यामध्ये प्रमोट केलेल्या पाहिजेत त्या गोष्टी. 3 टाइप्स ऑफ जस्टिस आर टॉक्ड ऑफ इन द प्रिएम्बल. मग 3 टाईपचे जस्टिस आहेत. जस्टिस म्हणजे न्याय, मी सांगितलं, पण त्या न्यायाचे पण 3 प्रकार आहेत. म्हणजे लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे वगैरे सगळं सांगितलं त्यांनी. लोकांच्या कल्याणासाठी असे लॉज बनले पाहिजेत वगैरे, पण ते कसे असले पाहिजेत, त्याचे 3 टाइप्स आहेत. सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि थर्ड वन इज पॉलिटिकल जस्टिस. म्हणजे 3 टाइप्सचे जस्टिस आहेत. न्यायाचे किती प्रकार आहेत, 3. कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 टाइप्स सांगितले जस्टिसचे. सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक, आपल्या समाजामध्ये ज्या राहतो आपण त्याचं जस्टिस, सामाजिक न्याय. देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन अमॉंग इंडिव्हिज्युअल्स ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, रेस, लँग्वेज, रिजन, प्लेस ऑफ बर्थ ऑर सेक्स. म्हणजे तिथे आपल्या देशामध्ये काय झालं पाहिजे, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव लोकांमध्ये, इंडिव्हिज्युअल्स. देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन अमॉंग इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे कुठल्याही लोकांसोबत, इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक माणसासोबत भेदभाव नाही झाला पाहिजे, कुणाशीही भेदभाव नाही झाला पाहिजे, सगळ्यांना समान वागणूक असली पाहिजे. त्याला डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव. मी तुम्हाला सांगितलं की कास्टवरून, किंवा तू श्रेष्ठ जातीचा किंवा कमी जातीचा, किंवा धर्मावरून, वेगवेगळे धर्म आहेत आपल्या इथे. रेस म्हणजे वंश आहेत, वेगवेगळे वंश आहेत, धर्म आहेत, तर ह्याच्यावरून भांडण नाही झालं पाहिजे, प्रत्येकाला समान वागणूक मिळाली पाहिजे, भेदभाव नाही झाला पाहिजे. लँग्वेज म्हणजे वेगवेगळ्या भाषा आहेत आपल्या इथे, रिजन वेगवेगळे, प्रदेश वेगळे वेगळे, प्लेस ऑफ बर्थ, प्रत्येकाचं बर्थ प्लेस वेगळं आहे ना, कुणी महाराष्ट्रातून आहे, कुणी बिहारमधून आहे, कुणी पंजाबमधून आहे. किंवा मग सेक्स, कुणी वुमन किंवा मॅन वुमेन असं हे नाही झालं पाहिजे, डिस्क्रिमिनेशन, किंवा तू लेडी आहे म्हणून मग तुला हे अधिकार नाही मिळणार, किंवा तू मॅन आहे म्हणून ते, सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजेत. ॲज ह्युमन बिंग्स ऑल हॅव द राईट टू द सेम डिग्निटी अँड रिस्पेक्ट. ऑल ह्युमन बिंग म्हणजे सगळ्या आपल्या सगळ्या लोकांना कशी वागणूक मिळाली पाहिजे, सेम डिग्निटी अँड रिस्पेक्ट. कसं डिग्निटी म्हणजे काय, दर्जा, सगळ्यांचं स्टेटस समान असलं पाहिजे, सगळ्यांची पद सारखीच असली पाहिजे. आणि रिस्पेक्ट, सगळ्यांना समान आदर मिळाला पाहिजे. अँड द सेम स्टेटस, स्टेटस म्हणजे पण काय, दर्जा किंवा पद आपली जी आहे ती समाजामध्ये सगळ्यांची समान असली पाहिजे. डिग्निटी, रिस्पेक्ट आणि स्टेटस कसं असलं पाहिजे, सगळ्यांचं समान असलं पाहिजे. जाती, धर्म किंवा वंश, भाषा ह्याच्यावरून डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे, एवढं सांगायचं त्यांना. ह्या पॅसेजमध्ये काय सांगायचंय की वंश, जात किंवा धर्म, आपली लँग्वेज किंवा रिजन, ह्याच्यावरून लोकांमध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे, सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. म्हणजे डिग्निटी, दर्जा, आदर आणि पद सगळ्यांची सारखी असली पाहिजे. इकॉनॉमिक जस्टिस काय आहे बघूया आपण. तो झाला सामाजिक जस्टिस. आता काय, इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे आर्थिक, पैशाशी रिलेटेड जे असतं ना त्याला काय बोलतात, आर्थिक. अर्थव्यवस्था म्हणजे पैशाची देवाणघेवाण, त्याला बोलतात इकॉनॉमिक. इकॉनॉमिक जस्टिस, आर्थिक न्याय. पॉवर्टी लीड्स टू द इव्हिल्स ऑफ हंगर. पॉवर्टी काय करते, पॉवर्टी म्हणजे गरिबी, गरिबीमध्ये काय असतं, भूक,
इव्हिल्स ऑफ हंगर, हंगर डेथ्स आणि माल नरिशमेंट म्हणजे भूक असते, परत भुकेली लोक असतात पॉवर्टीमध्ये. काय असतं? भूक, उपासमारी, म्हणजे भुकेने मरतात ना लोक, त्याला हंगर डेथ म्हणतात. ज्याला खायला मिळालं नाही, अन्न मिळालं नाही म्हणून पण खूप गरीब लोक असतात ते, मग ते मरतात. त्यांना जर खायला नाही मिळालं तर त्याला बोलतात हंगर डेथ. आणि माल नरिशमेंट म्हणजे काही काही खेडेगावात किंवा आदिवासी भागात काय असतं, कुपोषित लोक असतात. कुपोषण, माल नरिशमेंट म्हणजे काय? कुपोषण म्हणजे त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. काही काहींना अजिबातच अन्न मिळत नाही, मग ते मरतात. आणि काही काही कुपोषित होतात, म्हणजे एकदम त्यांची तब्येत एकदम अशक्त होते, अजिबात हेल्थ चांगली राहत नाही. छोटे छोटे मुलं असतात आदिवासी लोकांचे, किंवा खेडेगावात जिथे खूप गरिबी आहे तिथं खूप खूप बारीक असतात ते लोक, एकदम सारखे सारखे आजारी पडतात. त्याला काय म्हणतात? कुपोषित. इफ पॉवर्टी इज टू बी इरॅडिक्टेड, एव्हरीवन शुड हॅव द राईट टू अ सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे पॉवर्टी जी आहे, गरिबी जर दूर झाली, इरॅडिक्टेड म्हणजे काय? गरिबी आपण हटवली, काढून टाकली, तर एव्हरीवन शुड हॅव राईट टू अ सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे सगळ्यांना आपल्या डे टू डे लाईफ मध्ये उपजीविका म्हणतो ना आपण. लाईव्हलीहूड म्हणजे काय? उपजीविका, रोजीरोटी म्हणतो ना आपण. त्यांना कमाईचं साधन मिळेल. राईट टू द सोर्स ऑफ लाईव्हलीहूड सो ॲज टू लुक आफ्टर वन सेल्फ अँड वन्स फॅमिली. मग जर गरिबी गेली ह्या देशातून, पॉवर्टी इरॅडिक्टेड झाली, तर सगळ्यांना ह्या देशामध्ये काम मिळेल, उपजीविकेचं साधन मिळेल, रोजीरोटीचं काहीतरी साधन मिळेल. मग त्याच्यामुळे काय होईल? तो स्वतःची पण काळजी घेऊ शकेल आणि फॅमिलीची पण काळजी घेऊ शकेल. Our constitution has given this right to every citizen without any discrimination. मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलंय? प्रत्येकाला ह्याचा समान अधिकार दिलेला आहे. इकॉनॉमिक जस्टिस सगळ्यांसाठी सारखं आहे, कुणावरती तिथे भेदभाव होऊ शकत नाही. विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन म्हणजे तिथे भेदभाव नाही केला जात. एखाद्या गरीब व्यक्तीवर कुपोषणाची वेळ आली किंवा भूक बळी जायला लागले, तर तिथे गव्हर्नमेंटला लक्ष द्यावं लागतं. तिथं कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसा नियम आहे. त्यांनी जर तसं नाही केलं तर मग ते गव्हर्नमेंटला तसं सांगितल्याप्रमाणे, कॉन्स्टिट्यूशनच्या सांगण्याप्रमाणे ऍक्ट करावं लागतं, नाहीतर मग त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाते. थर्ड वन इज पॉलिटिकल जस्टिस. म्हणजे पॉलिटिकल म्हणजे काय? राजकीय, राजकीय न्याय. आता पहिला पाहिला आपण सामाजिक, धर्म, जात वगैरे, नंतर पाहिलं इकॉनॉमिक म्हणजे गरिबीशी रिलेटेड. आता काय? पॉलिटिकल जस्टिस म्हणजे राजकीय. वी हॅव अडॉप्टेड युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी टू एनेबल इक्वल पार्टिसिपेशन इन द रनिंग ऑफ द कंट्री. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी म्हणजे काय? प्रौढ मताधिकार म्हणतो ना आपण. म्हणजे प्रौढ मताधिकार म्हणजे प्रौढ झालो आपण, 18 इयर्सच्या वरती झालो, 19 इयर्सचे झालो आपण, की 18 इयर्स कंप्लीट झाले आपल्याला, तर आपण मतदानासाठी, मतदानाचा हक्क मिळतो आपल्याला. मग त्याला काय बोलतात? युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी टू एनेबल इक्वल पार्टिसिपेशन इन द रनिंग ऑफ द कंट्री. म्हणजे आपली जी कंट्री रन होते, म्हणजे आपण पण त्याच्यामध्ये मत देऊ शकतो. तुम्ही जेव्हा 18 इयर्सचे व्हाल, तुम्हाला पण मतदानाचा अधिकार मिळणार, अडल्ट फ्रँचायझी मिळणार. मग त्याच्याने तुम्ही काय करू शकता? तुम्ही पण तुमचा नेता ठरवू शकता. वी हॅव अडॉप्टेड युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी म्हणजे आपण कोणती स्वीकारली पद्धत? काय म्हणतात त्याला? युनिव्हर्सल प्रौढ मताधिकार पद्धत आपण स्वीकारलेली. कशासाठी? तर सगळ्यांचं इक्वल पार्टिसिपेशन राहिलं पाहिजे, सर्वांनी सहभागी झालं पाहिजे इलेक्शन मध्ये, म्हणून. ऑल सिटीजन्स कंप्लीटिंग 18 इयर्स ऑफ एज हॅव द राईट टू वोट इन इलेक्शन. आताच मी तुम्हाला सांगितलं, 18 इयर्सच्या अबोव जर असेल तर प्रत्येक सिटीजनला मतदानाचा अधिकार असतो. त्याला बोलतात पॉलिटिकल जस्टिस. एव्हरीबडी अंडरस्टूड? येस, अबोव 18 इयर्स कॅन वोट. ओके ओके, थँक्यू. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट इज लिबर्टी.
लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य. लिबर्टी मीन्स फ्रीडम, स्वातंत्र्य. लिबर्टी एम्प्लाइज दॅट देअर शुड बी नो कोअर्सिव्ह अनफेअर restriction upon us and that there should be an atmosphere conducive to the development of our inherent capacities. कंडिसिव्ह ॲटमॉस्फिअर म्हणजे पोषक वातावरण. कंडिसिव्ह ॲटमॉस्फिअर म्हणजे पोषक वातावरण. कोअर्सिव्ह म्हणजे त्रास देणारे म्हणतो ना आपण, त्रासदायक असतं ना, ज्याचा आपल्याला त्रास होतो त्याला काय बोलतात? कोअर्सिव्ह. अनफेअर म्हणजे अन्याय झाला असेल, हे म्हणतो ना आपण अनफेअर आहे ही गोष्ट, म्हणजे एखाद्यावर अन्याय होत असेल तर अनफेअर बोलतो आपण. कोअर्सिव्ह म्हणजे त्रासदायक. आणि लिबर्टी एम्प्लाइज दॅट देअर शुड बी नो कोअर्सिव्ह म्हणजे लिबर्टी आपल्याला काय शो करते, काय देते आपल्याला? तर देअर शुड बी नो कोअर्सिव्ह अनफेअर रेस्ट्रिक्शन अपॉन अस म्हणजे आपल्यावर असे त्रासदायक किंवा अन्यायकारक असे बंधनं नको आहेत. रेस्ट्रिक्शन म्हणजे काय? बंधनं. आपल्यावर अशी बंधनं नाही आली पाहिजेत अन्यायकारक, ज्याच्याने आपल्यावर अन्याय होईल किंवा आपल्याला त्रास होईल. असे लिबर्टी आपल्याला शो करते की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे. लिबर्टी ह्या पार्ट मध्ये काय त्यांनी सुचवलेलं आहे की लोकांना त्रासदायक वाटणारे, अन्याय होणारे असे बंधनं नसायला पाहिजेत लोकांवरती. देअर शुड बी अन ॲटमॉस्फिअर कंडिसिव्ह टू द डेव्हलपमेंट ऑफ अवर इनहेरंट कपॅसिटीज म्हणजे आपल्या ज्या काही कपॅसिटीज आहेत माणसाच्या, तर त्याच्यासाठी कंडिसिव्ह ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे. ॲटमॉस्फिअर कंडिसिव्ह टू द डेव्हलपमेंट ऑफ अवर इनहेरंट कपॅसिटीज म्हणजे पोषक वातावरण असलं पाहिजे आपल्या समाजामध्ये. लोकांना जर त्यांची इनहेरंट कपॅसिटीज म्हणजे डेव्हलप करायच्यात, त्यांच्या कपॅसिटीज डेव्हलप त्याच्यात. समजा आज त्यांच्याकडे काही छोटंसं काम आहे तर त्यांना ते वाढवायचंय, त्यांना मोठं करायचंय, अजून काम करायचंय, अजून पैसे मिळवायचे, अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पोषक वातावरण निर्माण झालं पाहिजे. परत एकदा मी रीड करते. लिबर्टी एम्प्लाइज दॅट देअर शुड बी नो कोअर्सिव्ह अनफेअर रेस्ट्रिक्शन अपॉन अस अँड दॅट देअर शुड बी अन ॲटमॉस्फिअर कंडिसिव्ह टू द डेव्हलपमेंट ऑफ अवर इनहेरंट कपॅसिटीज. आपल्या अंतर्गत काय कपॅसिटीज आहेत, आपल्या क्षमता आहेत, त्या त्याच्यासाठी पोषक वातावरण मिळालं पाहिजे, त्या डेव्हलप झाल्या पाहिजे. इन अ डेमोक्रेसी सिटीजन्स एन्जॉय लिबर्टी. डेमोक्रेसीमध्ये काय होतं, सिटीजन काय करतात, स्वातंत्र्याचा एन्जॉयमेंट करतात, त्यांना आवडतं स्वातंत्र्य दिलेलं. लोकशाहीमध्ये नागरिकांना जे स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला कसं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला असं आहे का इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका असं काय आहे का? तर नाहीये. सध्या आहे कारण कोरोनाचा पिरियड चालू होता, लॉकडाऊन होतं म्हणून होतं. पण डेमोक्रेसीमध्ये कसं आहे, आपल्याला असं कधी झालंय का की ह्या गावात जायचं नाही, इकडे जायचं नाही, ह्या स्टेटमध्ये जायचं नाही, दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचं नाही, तर आपण लिबर्टी एन्जॉय करतो, आपल्याला सगळं स्वातंत्र्य आहे. इन फॅक्ट डेमोक्रेसी बिकम्स मॅच्युअर ओनली इफ सिटीजन्स एन्जॉय फ्रीडम. म्हणजे इनफॅक्ट काय सांगितलं त्यांनी, डेमोक्रेसी आपली लोकशाही कधी मॅच्युअर होते? मॅच्युअर म्हणजे काय? प्रगल्भ होते, म्हणजे अजून चांगली होते. तर कधी अजून चांगली होते आपली डेमोक्रेसी? तर जेव्हा आपले सगळे नागरिक जे आहेत ते फ्रीडम एन्जॉय करतात, म्हणजे स्वातंत्र्य एन्जॉय करतात, तेव्हाच आपली डेमोक्रेसी अजून चांगली होते, मॅच्युअर होते, प्रगल्भ होते. लोकांना जर घरात डांबून ठेवलं तर बरं वाटेल का सगळ्यांना? त्यांना फ्रीडम दिलं तरच ते एन्जॉय करू शकतील ना. मग ते पण गव्हर्नमेंटचं ऐकणार सगळं, नाहीतर मग भांडणं करतील की हे आम्हाला असं का नाही, आम्ही असं का नाही करू शकत. तर तसं मग अनफेअर कोअर्सिव्ह गोष्टी गव्हर्नमेंट नाही करू शकत आपल्यावर, असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं. फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन इज द मोस्ट फंडामेंटल फ्रीडम फॉर अन इंडिव्हिज्युअल. फ्रीडम ऑफ थॉट म्हणजे विचाराचं स्वातंत्र्य, अँड एक्सप्रेशन म्हणजे ते एक्सप्रेशन ते मांडायचेत, आपल्याला ते विचार मांडायचेत. आणि थॉट म्हणजे विचार करायचा आहे आणि तो लोकांसमोर मांडायचा आहे, ह्याला काय म्हणतात? द मोस्ट फंडामेंटल फ्रीडम ऑफ अन इंडिव्हिज्युअल. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं कसं आहे, ते मूलभूत गोष्ट आहे, ती मोस्ट फंडामेंटल सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की लोकांना विचार करता आला पाहिजे आणि विचार करायचं स्वातंत्र्य पाहिजे, आणि ते विचार आपल्या डोक्यात आलेले लोकांसमोर मांडायचं पण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. एव्हरीवन इज फ्री टू एक्सप्रेस देअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स.
सगळ्यांना सगळ्यांची मतं, त्यांचे काय दृष्टिकोन असतील तर ते मांडायचं स्वातंत्र्य पाहिजे. अ गिव्ह अँड टेक ऑफ आयडियाज एनहान्सेस द स्पिरिट ऑफ कोऑपरेशन अँड युनिटी अमॉंगस्ट अस. गिव्ह अँड टेक आयडियाज म्हणजे आपल्या काही चांगल्या आयडिया असतील तर त्या लोकांना सांगायच्या, त्यांच्याकडून म्हणजे आपला समज आपला एक एरिया, आपला आपण ज्या सोसायटीत राहतो, कॉलनीत राहतो, मग आपण सगळ्या लोकांनी एकमेकांना माझ्या मनात अशी आयडिया आली की आपण आपलं सोसायटी अशी स्वच्छ ठेवू शकतो, किंवा आपण आपल्या सोसायटीमध्ये असं करू शकतो, गार्डन बनवू शकतो किंवा असं करू शकतो. तर एकमेकांच्या गिव्ह अँड टेक, मग दुसरा सांगणार की हो मला पण एक आयडिया आली की आपण त्याच्या व्यतिरिक्त अजून हे पण करू शकतो. तर हे जे स्पिरिट आहे तर दॅट इज द स्पिरिट ऑफ कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे काय? एकमेकांना सहकार्य करणे, आणि युनिटी अमॉंगस्ट अस म्हणजे आपल्यामध्ये एकता असली पाहिजे, युनिटी असली पाहिजे, एकत्र काम करण्याची आपली हे असली पाहिजे. युनिटी म्हणजे काय? समानता, एकता. युनिटी म्हणजे एकता. गिव्ह अँड टेक ऑफ आयडियाज एनहान्सेस द स्पिरिट ऑफ कोऑपरेशन म्हणजे गिव्ह अँड टेक आयडियाज मुळे काय होतं? आपलं कोऑपरेशन वाढतं, एकमेकांना सहकार्य करायची वृत्ती वाढते, एकमेकांमध्ये युनिटी येते, एकत्र राहण्याची भावना निर्माण होते. सिमिलरली इट इज ऑल्सो अनेबल अस टू अंडरस्टँड द व्हेरियस डायमेन्शन्स ऑफ एनी प्रॉब्लेम. सिमिलरली त्याचबरोबर अजून काय होतं? इट ऑल्सो अनेबल्स अस टू अंडरस्टँड व्हेरियस डायमेन्शन्स ऑफ एनी प्रॉब्लेम म्हणजे एखादा प्रॉब्लेम आलाय तर त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, वेगळे वेगळे काय पैलू आहेत, ते कसे आपण सॉल्व्ह करू शकतो. तर त्याच्याने आपल्याला म्हणजे ते लक्षात येतं. सिमिलरली वी ऑल्सो एनेबल म्हणजे आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात की एखादा प्रॉब्लेम आहे, त्याचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत आणि ते कसे सॉर्ट आउट करायचे, कसे समजून घ्यायचे, ते आपल्या लक्षात येतं. द लिबर्टी ऑफ बिलीफ, फेथ अँड वर्शिप. लिबर्टी ऑफ बिलीफ म्हणजे लोकांच्या श्रद्धा असतात ना, बिलीफ असतं एखाद्या देवावर, म्हणजे एखाद्याची गणपतीवर श्रद्धा असते, एखाद्याची अजून कुणावर दुसऱ्या देवावर श्रद्धा असते, तर त्याला बोलतात बिलीफ. फेथ म्हणजे विश्वास. तेच झालं एखाद्या धर्मावरचा विश्वास किंवा बिलीफ म्हणजे श्रद्धा. आणि वर्शिप म्हणजे उपासना. आपण ठराविक देवांची उपासना करतो. हिंदू लोक हिंदूंची करतात, मुस्लिम लोक मुस्लिमची करतात. तर श्रद्धा, विश्वास आणि उपासना बोलतात त्याला. एम्प्लाइज रिलिजियस फ्रीडम म्हणजे एम्प्लाइज म्हणजे ते काय आपल्याला देतं? रिलिजियस फ्रीडम देतं म्हणजे धर्म स्वातंत्र्य. म्हणजे आपल्याला ज्या देवावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर आपण ठेवू शकतो, ज्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे. कुणी कुणी म्हणतं ना असं की एखादे काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, असं करायचंय, असं नाही केलं पाहिजे, असं असं करायला पाहिजे, असं नाही केलं तर असं होतं, म्हणजे ह्या गॉडची पूजा नाही केली तर पाप लागतं, असं काय काय असतं ना. तर त्या फेथ असतात लोकांच्या. किंवा मग आपण समजतो, फॉर एक्झाम्पल गाईच्या पोटात आपण म्हणतो गाईला देव मानलेलं आहे. आपल्याला लहानपणी आपल्याला असंच शिकवलंय की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. मग तो आपला विश्वास आहे ना, फेथ आहे आपली, ती बिलीफ आहे आपलं. तर ते फ्रीडम आहे आपल्याला, आपण विश्वास ठेवतो तर ते सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. असं नाही म्हणू शकत की तू असा विश्वास नाही ठेवू शकत. तर रिलिजियस फ्रीडम म्हणजे धर्म स्वातंत्र्य. आपल्याला कशावर विश्वास ठेवायचा आहे, कुणाची उपासना करायची आहे, कुणाची श्रद्धा ठेवायची कुणावरती, तर त्याचं आपल्याला स्वातंत्र्य. एव्हरी इंडियन सिटीजन इज फ्री टू ऍक्ट ऍज पर द टीचिंग्स ऑफ देअर रिलिजन ऑर द रिलिजन ऑफ देअर चॉईस. म्हणजे एव्हरी इंडियन प्रत्येक भारतीय नागरिकाला फ्रीडम आहे की त्यांच्या धर्मामध्ये जे जे शिकवलंय, ज्या ज्या टीचिंग दिलेले आहेत, त्यांनी जे जे शिकवलंय ते 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 फॉलो करू शकतात, त्यांच्या चॉईसने ते फॉलो करू शकतात. आणि त्यांना कोणता धर्म स्वीकारायचा आहे ते पण ते ऑर द रिलिजन ऑफ देअर चॉईस म्हणजे त्या त्या धर्माचा स्वीकार पण करू शकतात. इट इम्प्लाइज द फ्रीडम ऑफ सेलिब्रेटिंग द फेस्टिवल्स अँड द फ्रीडम. आणि ते काय शो करतं आपल्याला? अजून काय होतं की एखादा फेस्टिवल सेलिब्रेट करायला पण आपल्याला फ्रीडम आहे. आपले फेस्टिवल्स आपण सेलिब्रेट करू शकतो, त्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि फ्रीडम ऑफ फेथ अँड वर्शिप म्हणजे फेथ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कुठल्या देवावरती विश्वास ठेवायचा आहे, कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे, त्याचा आपल्याला फ्रीडम आहे. आणि कुठल्या देवाची उपासना करायची, कुठल्या देवाची भक्ती करायची, त्याच्यासाठी पण आपल्याला स्वातंत्र्य आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, समजलं?
Everybody understood? Okay, ma'am, please. What is meaning of डायमेन्शन? डायमेन्शन म्हणजे पैलू. पैलू म्हणजे काय की वेगवेगळ्या अँगलनी एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याचा वेगवेगळ्या अँगलनी कसं आपण हे करू शकतो, कसा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. म्हणजे जर आता फॉर एक्झाम्पल की आता तुम्हाला आवाज नाही ऐकू येते, माझा आवाज नाही येते का ऐकायला? आवाज नाही ऐकायला येते का? हा, तर ते डायमेन्शनची डेफिनेशन बरोबर सांगितली आहे, पण इझी लँग्वेज मध्ये मी सांगते की डायमेन्शन याचा अर्थ काय की सगळ्या बाजूंनी विचार करायचा. एखादा प्रॉब्लेम असेल त्याचा सगळ्या बाजूंनी विचार करायचा. आता समजा माझा आवाज आवाज ब्रेक होतोय, मग मी काय करणार की माझा मोबाईल प्रॉपर आहे का, मग मला रेंज येते का, की अजून काय माझ्या मोबाईलमध्येच प्रॉब्लेम झालाय का, नंतर मी असं सांगणार की नाही तुमच्याच मोबाईलमध्ये प्रॉब्लेम झाला असेल. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो ना. मग वेगवेगळ्या डायमेन्शननी आपण एखादी गोष्ट प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतो, त्याला काय बोलतात डायमेन्शन. वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार करतो. विद्यांनी सांगितलं इथे, सायली, डायमेन्शन इज अ मेजरेबल एक्सटेंट ऑफ अ पर्टिक्युलर काइंड सच ॲज लेंथ, ब्रेड, डेप्थ. ती वेगळी डेफिनेशन आहे, ती इथे यूज नाही होते. इथे काय आहे, डायमेन्शनचा मिनिंग आहे की सर्व बाजूंनी विचार करायचा, एखाद्या प्रॉब्लेमचा सगळ्या बाजूंनी विचार करायचा, त्याला कसं सॉल्व्ह करता येईल. सम ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग फ्रीडम हॅव बीन गिवन बिलो फॉर डिस्कशन. ह्याच्यावरती तुम्हाला डिस्कशन करायचंय. व्हाईल पब्लिकली सेलिब्रेटिंग अवर फेस्टिवल्स वी नीड टू फॉलो सम रूल्स दॅट डज नॉट रेस्ट्रिक्ट अवर फ्रीडम. म्हणजे आपण पब्लिकली जेव्हा काही सेलिब्रेट करतो, सार्वजनिक उत्सव साजरे करतो आपण, त्यावेळेला काय काही रूल्स आपल्याला फॉलो करायचे असतात. दॅट डज नॉट रेस्ट्रिक्ट अवर फ्रीडम म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला फ्रीडम नाही मिळालं, असं नाही. आपण फॉर एक्झाम्पल आता गणपती उत्सवात आपण असं सांगितलेलं आपल्याला गव्हर्नमेंटने की रात्री 10 नंतर स्पीकर लावायचे नाहीत, 10:30 नंतर मोठमोठा आवाज करायचा नाही. त्यांनी काय होतं, नॉईज पोल्युशन होतं, लोकांची झोपमोड होते. मग त्याच्यामुळे काय ह्याचं डझंट मीन की ते फ्रीडम नाही दिलेलं आपल्याला. फ्रीडम पण असायला पाहिजे आणि आपण सगळ्यांचा विचार पण करायला पाहिजे, त्यासाठी तसे रूल्स बनवलेले असतात. ठीक आहे. फ्रीडम मीन्स बिहेविंग इन अ रिस्पॉन्सिबल वे, नॉट ॲज पर अवर व्हिम्स अँड फॅन्सी. फ्रीडम मीन्स काय तर रिस्पॉन्सिबल, जबाबदारीने वागलं पाहिजे. आपण ह्या देशाचे नागरिक आहेत ना, तर मग आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. असं नाही की आपल्या काही पण इच्छा आहेत अशा. व्हिम्स अँड फॅन्सीज म्हणजे काय, आपल्या काही पण इच्छा मान्य झाल्या पाहिजेत असं नाहीये. मनाला येईल तसं वागायचं नाहीये. व्हिम्स अँड फॅन्सीज म्हणजे मनाला येईल तसे वागणे. फ्रेज आहे ही एक. The preamble to our constitution refers to a unique ideal or principle. Preamble to our constitution refers to the unique ideal or principle. म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल आहे, उद्देशिका आहे, ती एका वेगळ्या आदर्श किंवा प्रिन्सिपल आहे त्याच्यावरती काम करते, आपल्याला रेफर करते. इट इज द गोल ऑफ प्रमोटिंग फ्रॅटर्निटी अमॉंग द सिटीजन्स अँड टू अश्युअर द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे ते काय प्रमोट करते, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभाव. आपण सगळे बंधू बहीण भाऊ आहोत एकमेकांचे, असं आपण प्रतिज्ञेमध्ये प्लेज जेव्हा होते, तुमच्या बुकच्या सुरुवातीला दिली आहे, तर ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणतो ना आपण. सर्व माझे बंधू भगिनी म्हणजे काय, बंधुभावाची भावना. इट इज द गोल ऑफ प्रमोटिंग फ्रॅटर्निटी अमॉंग द सिटीजन्स अँड टू अश्युअर द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे बंधुभावाची भावना पण जागृत झाली पाहिजे आणि सगळ्या नागरिकांमध्ये, आणि प्रत्येकाची डिग्निटी, मी सांगितलं प्रतिष्ठा आहे, प्रत्येकाला एक स्टेटस आहे, पद आहे, तर ते पण कायम राहिलं पाहिजे, त्याची पण खात्री देतं आपल्याला प्रिएम्बल. फ्रॅटर्निटी, आता फ्रॅटर्निटी म्हणजे मी सांगितलं बंधुभाव. द मेकर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बिलीव्ह दॅट merely guaranteed justice, freedom and equality would not lead to establishing equality in Indian society. म्हणजे इंडियन सोसायटी जे आपला भारत देश आहे, भारतातला समाज आहे, त्याच्यामध्ये फक्त
नुसतं गॅरंटी दिली, जस्टिस, न्याय झाला पाहिजे, सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, इक्वॅलिटी मिळाली पाहिजे, समता मिळाली पाहिजे, तर एवढंच इनफ नाहीये. एवढ्याच गोष्टी आपल्याला इक्वॅलिटी निर्माण करण्यासाठी पुरेशा नाहीयेत. तर अजून काय असायला पाहिजे? No amount of laws would help us achieve these goals if fraternity is lacking among the Indians. Lacking म्हणजे कमतरता असेल तर, fraternity बंधुभाव. No amount of laws would help us to achieve these goals. म्हणजे कुठलाच लॉ, किती जरी लॉ केले तरी ते हेल्पफुल नाही ठरणार जर आपल्यामध्ये बंधुभावाची भावना नसेल. आपल्या सगळ्या इंडियन्स मध्ये बंधुभावाची भावना कमी असेल तर कुठलाच लॉ म्हणजे कुठलाच कायदा काम करणार नाही. म्हणून त्यांनी बंधुभाव जागृत झाला पाहिजे म्हणून काही गोष्टी प्रिएम्बल मध्ये दिलेल्या आहेत. हेन्स द प्रमोशन ऑफ फ्रॅटर्निटी हॅज बीन इन्क्लुडेड. म्हणजे बंधुभावाला प्रोत्साहन दिले त्यांनी. इन द प्रिएम्बल ॲज अ गोल फ्रॅटर्निटी इम्प्लाइज वी फिलिंग टुवर्ड्स वन अनदर. म्हणजे फ्रॅटर्निटी काय इम्प्लाइज, काय शो करते? वी फिलिंग म्हणजे आपलेपणाची भावना, एकमेकांबद्दल आपलेपणाची भावना, सहानुभूती, आत्मीयतेची भावना निर्माण करते. इट क्रिएट्स अ फिलिंग ऑफ एम्पथी. एम्पथी म्हणजे सहानुभूती. आपल्याला दया वाटते ना, कुणी जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर आपल्याला त्याच्याविषयी दया येते, आपल्याला त्याला मदत करायची इच्छा होते, तर त्याला काय बोलतात? सहानुभूती, एम्पथी. पीपल बिकम मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स इच अदर प्रॉब्लेम्स अँड नीड्स. लोक जे आहेत ते बंधुभावाची भावना असली, एम्पथी असली लोकांमध्ये तर एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेतात आणि एकमेकांचे प्रॉब्लेम असतील, त्यांना काही गरज असेल, नीड्स म्हणजे गरजा आणि प्रॉब्लेम म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम आले असतील, काही प्रश्न असतील त्यांचे, तर ते एकमेकांना चांगलं अंडरस्टँड करू शकतात, एकमेकांना हेल्प करू शकतात. फ्रॅटर्निटी इज क्लोजली रिलेटेड टू ह्युमन डिग्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे काय? ह्युमन डिग्निटी, माणसाची प्रतिष्ठा, पद. ह्युमन डिग्निटी एम्प्लाइज इक्वल रिस्पेक्ट टू इच इंडिव्हिज्युअल ॲज अ ह्युमन बिंग. ह्युमन डिग्निटी काय शो करते? म्हणजे प्रतिष्ठा आहे जी माणसाची प्रतिष्ठा आहे ती काय शो करते? की इक्वल रिस्पेक्ट टू इच इंडिव्हिज्युअल ॲज अ ह्युमन बिंग. म्हणजे सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे, सगळ्यांचं समान रिस्पेक्ट झालं पाहिजे. इट डज नॉट डिपेंड अपॉन द क्रायटेरिया ऑफ कास्ट, क्रीड, रेस, सेक्स, लँग्वेज. मग अशी पाहिलं आपण की ही जात धर्म वंश म्हणजे लिंग किंवा भाषा ह्याच्यावरती डिपेंड नसली पाहिजे. Just as we would like to treated with dignity and respect by others, we should also treat others with the same dignity and respect. आपण जशी अपेक्षा करतो की लोकांनी आपल्याला सेम डिग्निटी आणि रिस्पेक्ट दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे, आदर केला पाहिजे, त्याचप्रमाणे आपण पण लोकांचा आदर आणि लोकांना प्रतिष्ठा दिली पाहिजे, लोकांचा आदर केला पाहिजे, लोकांना समान दर्जा दिला पाहिजे. ठीक आहे, डिग्निटी म्हणजे दर्जा, प्रतिष्ठा, पद. ठीक आहे, समजलं? टाइम संपत आलाय बहुतेक आपला, थोडासा राहिलाय, आपण ते कंप्लीट करून घेऊया. When every individual respect another and honor their freedom and rights, dignity of the individual will get established. every individual म्हणजे सगळे जे प्रत्येकाने, एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? प्रत्येकाने रिस्पेक्ट अनदर अँड ओनर देअर फ्रीडम. प्रत्येकाने दुसऱ्याचा, समोरच्याचा, दुसऱ्या व्यक्तीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. ऑनर म्हणजे काय? रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. अँड राईट्स, फ्रीडम अँड राईट्स, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल विल गेट एस्टॅब्लिश्ड. when every individual respect another and honor their freedom and rights, dignity of the individual will get established. म्हणजे प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येक माणसाने समोरच्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याच्या स्वातंत्र्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याच्या हक्कांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याला डिग्निटी दिली पाहिजे म्हणजे प्रतिष्ठा, त्याला योग्य दर्जा दिला पाहिजे. इंडिव्हिज्युअल विल गेट एस्टॅब्लिश, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल विल गेट. त्याच्याने काय होणार की
योग्य प्रतिष्ठा निर्माण होईल समाजामध्ये. इस्टॅब्लिश म्हणजे निर्माण होणे. तर लोकांची डिग्निटी निर्माण होईल. कशामुळे? जेव्हा आपण रिस्पेक्ट देऊ, त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करू त्यावेळेला. इन सच अन अटमॉस्फिअर फ्रॅटर्निटी विल ग्रो ऑटोमॅटिकली. मग अशा वातावरणामध्ये, असं जर वातावरण असेल की आपण एकमेकांचा रिस्पेक्ट करतोय, एकमेकांना फ्रीडम देतोय, तर अशा वातावरणामध्ये काय ऑटोमॅटिकच बंधुभावाची जी भावना आहे ती वाढेल, ग्रो होणार म्हणजे वाढणार आहे. द टास्क ऑफ ब्रिंगिंग अबाउट न्यू सोसायटी बेस्ड ऑन द व्हॅल्यूज ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी. टास्क म्हणजे काय? काम. आणि ब्रिंगिंग अबाउट अ न्यू सोसायटी म्हणजे नवीन समाज निर्माण आहे, नवीन अजून चांगला समाजाची निर्मिती होण्यासाठी बेस्ड ऑन द व्हॅल्यूज ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी म्हणजे न्याय आणि समता, ह्या भावना पण तेवढ्याच जरुरी आहे. द टास्क ऑफ ब्रिंगिंग अबाउट अ न्यू सोसायटी बेस्ड ऑन द व्हॅल्यूज ऑफ जस्टिस अँड इक्वॅलिटी विल बी फॅसिलिटेटेड. म्हणजे आपल्याला न्यू सोसायटीचं निर्माण करायचंय, नवीन समाजाचं निर्माण करायचंय, तर त्याच्यामध्ये न्याय आणि समानता ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. द प्रिएम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गाईड अस टू दिस व्हेरी गोल. म्हणजे आपलं प्रस्तावना जी आहे, उद्देशिका जी आहे संविधानाची, त्याच्यामध्ये ह्या सगळे गाईड केलेले, ह्याच्याबद्दल सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलेले. हे जे उद्देश आहेत, गोल आहेत, म्हणजे हे सगळे गोल्स ठरवलेले आहेत त्यांनी, उद्देश, त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. द प्रिएम्बल एंड्स विथ द मेन्शन ऑफ द फॅक्ट दॅट पीपल ऑफ इंडिया हॅव गिवन कॉन्स्टिट्यूशन टू देमसेल्स. म्हणजे प्रस्तावनेमध्ये सगळ्यात एंडला काय सांगितलेलं की हे जी प्रस्तावना, हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ते लोकांनी स्वतःलाच अर्पण करावं, म्हणजे स्वतःलाच द्यावं, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रिएम्बलच्या शेवटी. पूर्ण प्रिएम्बल बघितलं आपण. प्रिएम्बल मध्ये काय काय आहे समजलं सगळ्यांना? थोडासा वेळ होतोय कारण चॅप्टर मोठा आहे ना, त्याच्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. पण तुम्हाला समजलंय का? तुम्हाला समजणं जरुरी आहे. येस, आय एम अपलोडिंग ऑन द गुगल क्लासरूम. चेक विथ मॅम, check with Takle ma'am that you are in means that what Google Classroom. You are there. You are there in Google Classroom. Yes, I am uploading every time, every week. ठीक आहे, समजलाय चॅप्टर सगळ्यांना? थोडासा मोठा आहे, पण तुम्ही जेव्हा शांततेत रीड कराल तेव्हा परत तुम्हाला अंडरस्टँड व्हायला इझी जाईल. थोडीशी लँग्वेज आणि वर्ड्स थोडेसे हार्ड आहेत, पण तुम्ही जर ते रीड केलं मन लावून तर तुम्हाला ते समजू शकतं. कारण सगळे ह्याचे मी मिनिंग तर सांगितलेले तुम्हाला, त्या त्या वेळेला तुम्ही ते मार्क करून ठेवायचे. बाय बाय, घाई झाली सगळ्यांना. बाय एव्हरीवन. 2-3 मिनिटं एक्स्ट्रा गेले तर एवढी घाई करायची नाहीये. चॅप्टर नीट समजून घ्यायचंय आपल्याला. ओके, बाय बाय एव्हरीवन. Bye. You can left now. Bye everyone. Leave the meeting. Okay.